नमस्कार, तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवारांचा बारामती दौरा. काटेवाडीतील निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी. शहर आणि ग्रामीण भागातून दौऱ्याला मोठा प्रतिसाद. हिंगोलीत नीटच्या निकालानंतर विद्यार्थिनीसह आईला मानसिक धक्का. 479 मार्क अपेक्षित असताना मिळाले केवळ 114 मार्क. सोडवलेला पेपर दाखवा म्हणत आईची दिल्लीपर्यंत धाव. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या सुवर्ण पालखीवर उंदरांचा सुळसुळाट. मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर, भक्तांमध्ये संतापाचं वातावरण. रायगडच्या महाड दापोली मार्गावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक. ट्रक चालकासह बसमधील 5 प्रवासी जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. अलिबाग पनवेल मार्गावर शिवशाही बस उलटली. अंदाजे 40 प्रवासी बालंबाल बचावले. घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत. जुन्नरच्या नाणेघाट परिसरात कड्यावरून कोसळून 22 वर्षीय युवकाचा मृत्यू. कालपासून युवक बेपत्ता. वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह काढला बाहेर. अहिल्यानगरच्या धामोरी फाटा येथे कृषी सेवा केंद्राला भीषण आग. लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट. यवतमाळच्या पांढरकवड्यात 2 ट्रकचा भीषण अपघात. एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण किरकोळ जखमी. पोलिसांकडून तपास सुरू. वाशिममध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग. जिल्ह्यातील 10,19,519 मतदारांपैकी 9,44,053 मतदारांचं गणना प्रयत्नांचं वितरण पूर्ण. अमरावतीत नीलगाय आडवी आल्यानं भीषण अपघात. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. अपघाताची घटना CCTVत कैद. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.